आम्हाला जेवढं डेकोरेशन करता आलेलं आहे तेवढं केलेलं आहे बघा. एंट्रन्सला मस्त हे तोरण आणि आजूबाजूला लावलेलं आहे. चला आता आतमध्ये तुम्हाला तुम्हाला माहिती आहे वास्तुशांती आहे तर त्याची आता आम्ही तयारी करत आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही बाउल्स घेतलेले आहे, ग्लासेस घेतले, प्लेट्स घेतले, स्पून्स घेतलेले आहे. परत आता हे वॉटर बॉटल्स छोट्या छोट्या याच्यासाठी घेतलं का ते इझी पडतं. आणि मोठी बॉटल असते ना तर लहान मुलांना परत ते ग्लासमध्ये टाकायला ना पॉसिबल होत नाही. हे छोटे छोटे घेताना इझिली मुलांना पाणीसुद्धा पिता येतं. ज्यूस पण घेतलेले आहे मुलांसाठी. आणि आता मोठ्यांसाठी ना ज्यूस पण घ्यायचा आहे. वेगवेगळ्या टाईपचे आम्ही घेणार आहोत ज्यूस. कोल्ड्रिंक ना? हां सॉरी ज्यूस म्हणते, कोल्ड्रिंक्स घ्यायचे आहे आम्हाला. तर ते त्या साईडला ना इथे त्या साईडला आहे. हो तर इथे आम्ही आलो आहोत. आणि आम्ही ते प्लेट्स वगैरे इथे ना आवा एक शॉप आहे तिथे ना आपल्याला जसे प्लेट्स पाहिजे ना मोठ्या साईजचे छोट्या साईजचे तर ते स्पेशल आहे त्याच्यासाठी. तर तिथे ते घेऊन झालं. त्याच्यासमोरच हे शॉप आहे तर इथे आम्ही हे घ्यायला आलो. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे ते पुढे एकदम हे पूर्ण कोल्ड्रिंकचं शॉप आहे. शॉप म्हणजे सेक्शन आहे. आज खूप फंबल होते बोलताना ना. काय कोणतं घ्यायचं? ऑरेंज घ्यायचं का हे आपलं कोकोकोलाच घ्यायचं? कोकोकोला घ्यायचं का स्प्राईट घ्यायचं? काही पण घेऊ शकतो. हे ऑरेंज पण घेऊ शकतो. फॅन्टा एक फॅन्टा आणि 2 कोकोकोला घेऊ शकतो. हां ठीक आहे. फॅन्टाचं तिकडे आहे हे बघ, हे फॅन्टा इथं एक आहे आणि तिथं पण हे तर आता हे इझी पडतं हात पुसायला वगैरे ना ते टिश्यू पेपर घेण्यापेक्षा. ठीक आहे, जसं तुला बरं वाटेल. मग तुम्हाला काय वाटतं दुसरे छोटे पेपर घ्यायचे? टिश्यू पेपर घेतले बरं तिला. पण ठीक आहे. पण आता हे आपण नवीन घरासाठी ठेवते मी हे ना काय पुसायचं वगैरे असं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर उद्या आहे वास्तुशांती आपल्या घरात. आणि तुम्हाला माहिती आहे वास्तुशांती म्हटलं का खूप साऱ्या वस्तू, खूप सारी तयारी. आणि इथे जेवढ्या वस्तू मिळाल्या तेवढ्या वस्तू मी घेऊन आलेली आहे. डेकोरेशनचं ऑलरेडी घरात सामान आहे. आता घरात आपण वास्तुशांती ठेवतो तर आपण कसं रांगोळी डेकोरेशन सगळं करतो. आणि ऑलरेडी मी तुम्हाला माहिती मी समय वगैरे घेऊन आली होती. तर ते समयसुद्धा ना लावता येईल. आणि बघा मी मेहंदी काढलेली आहे छान. आणि शक्यतो एकाच हातावर मी मेहंदी काढत असते पण म्हटलं वास्तुशांती आहे तर त्यानिमित्ताने मेहंदी काढलेली आहे बघा. आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आणि आता हे तुम्हाला दिसतं ना या प्रत्येक बॅगमध्ये ना वेगवेगळ्या वस्तू आहेत. आता या वस्तू आम्हाला चेक करायच्या आहेत. तर हे बघा हे सामान आहे. आणि खूप जणांनी मला सजेस्ट केलं होतं हो बाबा. तर आंब्याची जी पानं आहे ना ती मिळत नाही ना अशी ओरिजिनल. तर मग मी ही आर्टिफिशियल पण आणून ठेवलेली आहे. जर गरज पडली तर आपण ही यूज करू शकतोय बघा. आणि बघितल्यावर असं वाटतं ओरिजिनलच आहे का काय, पण ओरिजिनल नाही आर्टिफिशियल आहे. त्याच्यानंतर ना हे छोटे छोटे फुलं आहे असे ऑर्डर करून ठेवली होती खूप अगोदर. तर हे डेकोरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी ना ही यूज होईल. त्यानंतर हे बघा ही फुलांची ही जी माळा आहे झेंडूची तर ही हो बाबू. तर हे काढून ठेवलेलं आहे साईडला. हे पण मी काढून ठेवलं साईडला. आणि आर्टिफिशियल जरी पानं असलं तरी पण आपली जी श्रद्धा असते ती खरी असते, मनापासून असते. तर मग नाही मिळते तर मग अशा गोष्टी चालून जातात. कापूर घेतलेला आहे, भीमसेनी कापूर आहे हा. आणि त्यासोबतच ना आसन पाहिजे आम्हाला तर बसायला वगैरे ना. तर हे आसन आहे बघा. आणि पूजा करताना लागल तर हे आसन आणलेले आहे ते बघा. आणि मला खूप जणांनी सांगितलं कोमल तुझ्या देवपूजा करते ना तर असं प्रॉपर आसन नव्हतं बसायला, बसून असं पूजा वगैरे करायला ना. तर हे 4 मी ना असे आसन आणलेले आहे ते बघा हे. आणि त्यानंतर हे जे ह्या जे दिसतंय ना हे ना आपण टेमोवरनं ना टेमोवरनं ऑर्डर केलेले आहेत. अगोदर माझ्याकडे समय वगैरे नव्हती ना तर मग म्हणून मी सांगितलं आपण ना ऑर्डर करून बघू. कारण की खूप जास्त असं वस्तू आम्ही कधी ऑर्डर केलेलं नाही आहे. पण एमर्जन्सीमध्ये समजा आपल्याला असं दिवे वगैरे लावायची गरज पडली तर आपण हे ऑर्डर करू शकतो. पण आम्हाला ते असं बघितलं तर ते एकदमच छोटे छोटे आलेले आहे. आणि त्याच्यात हे जे वातेचं आहे ना ते हे वेगळं आम्हाला परत ऑर्डर करावं लागलं. कारण की याच्या आतमधलं हे थोडं वेगळं आहे. तर म्हटलं ठीक आहे आता
काही एवढं माहिती नव्हतं, पण ठीक आहे. हे ऑर्डर केलेलं आहे. हा पण एक छोटा दिवा आहे, पण हा थोडा वेगळ्या प्रकारचा दिवा आहे. आणि हो, असं नाही बाबा ते. हे बघा, हे असं म्हणजे असं दिवे आपण लावतो ना, दीपपूजा वगैरे करतो तेव्हा भरपूर असे आपण दिवे लावतो, तर त्यावेळेस पण हे यूज होईल. आणि त्यानंतर त्याच्यामधली ही जी वात आहे ही पण आहे बघा ही. आणि हे पाट आहे बघा, छोटे छोटे पाट आहे. देव म्हणजे देवाची पूजा वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी हे आहे. हो बाबा, असं नाही ते. आणि त्यानंतर मग तुम्हाला ही रांगोळी तर दाखवलेली आहे. आता या आवाज नको करू परत. आता वास्तुशांती निमित्तानं हे सगळ्या ज्या वस्तू आहे, या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या यूज होतील. आणि मग डेकोरेशन करू तसं तुम्हाला दाखवू. त्यानंतर मग यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत. परत अगेन डेकोरेशनच्या वस्तू आहे. या हे खूप 2-3-4 वर्षापूर्वी आणलेल्या होत्या, तसेच आहे. त्याच्यामध्ये हे पूजेचं सामान आहे, जे लागतं ते पूजेचं सामान आहे. तर हे पण आता सोबतच घेते मी. आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर अशा वस्तू आहे. भरपूर जणांनी मी जेव्हा आहे ना महालक्ष्मीची मूर्ती घेत होती ना, तर मला भरपूर जणांनी म्हटलं होतं का कोमल, तू महालक्ष्मीची मूर्ती घेते ना तर चांदीची घ्यायला पाहिजे होती तू. तर मग मी काय केलं, ती मूर्ती तर घेतलीच होती, पण मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन चांदीची ना मूर्ती घेतलेली आहे महालक्ष्मीची. तर मग पॉसिबल झालं तर मी तुम्हाला नंतर दाखवणार. ती खूप सुंदर आहे. आणि मी बघितलं तर बापरे, चांदी एवढी महाग झाली ना. आणि हे बघा, हे सगळं सामान. त्याच्या व्यतिरिक्त पण मग दूध, दही, तूप, परत तेल सगळं आहे. ते सगळं आता घेऊन जाईल. तुम्हाला माहिती, वास्तुशांती म्हटलं का मग दूध आपण ते बॉईल करतो गॅसवर, आपण उतू जायला पाहिजे, ते पण एक प्रोसेस असते. तर त्याच्यासाठी पण ते एक छोटं नवीन भांडं आहे, त्यामध्ये मग ते करणं. आता एक एक वस्तू ज्या आहे ना आठवणी मी आता काढून ठेवते मी. दुसऱ्याच याचं मिळून गेलं तर ठीक आहे. चला आम्ही ना हे आवरून घेतो. तर थोडंसं देवाचं सामान आहे ना ते घेतलेलं आहे. दिवा घेतलेला आहे, दिवा, वाती आणि हळदी कुंकू. फळं पण घ्यायची आपल्याला. ओके, मग शॉपमध्ये जावं लागेल ना? हो, फळं पण घ्यावं लागेल आपल्याला. 5 फळं आणि बनाना पण ठेवू आपण मायचं. इथे आता आम्ही तोरण लावतोय. इथे हे घेतलेले आहे सगळे स्क्रूज वगैरे. आणि परफेक्ट झालं ना तोरण. बरोबर झालं. आणि थंडी खूप जास्त आहे. हे लावू का? तेच लावा. आणि हे हुक्स पण असे आहेत ना? लावलंय, चाललंय. हे बघा, अशा पद्धतीने हे तोरण असं लावलेलं आहे. सुंदर दिसतं ना, एकदम कलरफुल. छान दिसतंय. तर दुसरं एक तोरण आहे, ते पण आता आम्ही लावतोय. नाही, झाकून जाते ना हे. नाही, असं ठीक आहे. हां, राहू दे असं. या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे. आणि इथे पण भिंतीला काय डेकोरेशन करता आलं तर करू. आणि गणपती बाप्पाचं आपल्याकडे मोठं एक असं बॅनर आहे, तर तो आपण इथे लावणार आहोत. आणि कोणतं पण शुभ काम आपण करतो तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला आपण नमस्कार करत असतो, त्याची अगोदर पूजा करत असतो, त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करत असतो. बाहेर तुम्ही बघितलं आम्ही ते कंदील वगैरे तोरण वगैरे लावलेलं आहे. डबल लावलं आणि त्याच्या आजूबाजूला पण आम्हाला लावायचं आहे, म्हणून म्हटलं आता ते बाहेरचं आपण करून घेऊ. आणि डेकोरेशनचं भरपूर आहे, झेंडूची माळ वगैरे भरपूर आहे आपल्याकडे. आणि मग घरात वास्तुशांती आहे तर तसं ते फील झालं पाहिजे, त्यामुळे आम्हाला जेवढं पॉसिबल होत आहे तेवढं आम्ही करत आहोत. तर चला आता एक जसं जसं डेकोरेशन करू तसं आम्ही तुम्हाला दाखवू. हे बघा, हे असं बॅनर लावलेलं आहे गणपती बाप्पाचं. आणि इतकं सुंदर दिसतंय ना ते. असं वाटतंय का थोडंसं असं डेकोरेशनच केलेलं आहे का काय. पण ते कापड आहे आणि केळीचे पानं, त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा असं इथे लावणं चाललं ते. म्हणजे चारी बाजूने ते व्यवस्थित दिसणार, असं लूज नाही दिसणार ना. टाईट ठेवायचं.
बरोबर आहे. हो. आता असंच इथे एक इथे एक आणि हां. मध्ये एक. मध्ये हो. तीन लागेल. हो. तर इथे कार्पेट्स वगैरे टाकलेले आहे. आपल्या घरातले जेवढे कार्पेट्स होते ना ते इथे आता जस्ट टाकलेले आहे आम्ही. म्हणजे जे आता फ्रेंड्स वगैरे येणार त्यांना असं व्यवस्थित इथे बसायला होणार. आणि समोर असं गणपती बाप्पाचं आहे बघा. ते दुसरं राहिलेलं इथे लावतं, इथे आणि इथे. छान दिसते बघा आता पूर्ण असं. हे खाली राहतो का? नाही राहू द्या, ते छान दिसतं. छान दिसतं ना. तर इथे डेकोरेशन करतो. या ज्या रांगोळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे. तर आता या ठिकाणी समय आहेत ना दोन्ही साईडला आहे ना समया वगैरे लावणं ते असणार आहे. आणि हे जे आहे आपण लावू शकतो. ते छान दिसेल तिकडे. ते थोडं इकडे सरकवायचं का? ते हे पाट वगैरे काढून घेते का? नाही हे राहू द्या. बेलाने ठेवलेले ते, पण तिथे पूजा मांडायची ना. हो तिथे पुढे मांडायची. चांगलं दिसतं. छान दिसतं. हे ना व्यवस्थित करतो फक्त. ते जे समय आहे ना लावून घेते हे. ठीक आहे ना असं दोन्ही साईडला. म्हणजे ते वाती वगैरे जे असतील ना ते आपण नंतर लावू. तेल वगैरे वेळेवर आहे ना आपण वाती वगैरे करू शकतो. पण आता हे जे डेकोरेशन वगैरे होतं ना ते इम्पॉर्टंट. पहिलं नको करू बाबू ते झाडून. जेवढं करता येतं ना आज आम्हाला तेवढं करता येईल. कारण की उद्या फक्त तयारी करून यायची आहे आणि जे पूजेचं आहे ना ते सगळं करायला सुरुवात करायची. आणि जेवणाचं पण जे आहे ऑलरेडी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आम्ही जेवढे लोक असतात त्याच्यासाठी. आणि हे पूजेचं सामान आपल्याला लावायच ठेवू दे. हो. हे जे आणले तर आता यूज करून घेऊ आपण ना. कुठे काही ठेवून देतो आपण इथे हा त्याच्यावरती त्याच्या पुढे लावतो पुढे. हां हां हो कर. हो करू दे. आणि ही दुसरी रांगोळी पण इथे ठेवून देऊ शकतो ना. काय दुसरी रांगोळी जास्त चांगलं वाटतं ना. जरी पेटवलं जरी नाही तरी पण असं डेकोरेशनसाठी ते चांगलं वाटतं नाही का. आणि आता ते मागवलेलंच आहे. मला एवढं काही आवडलं नाही आहे पण ठीक आहे आता ना. काय वाटतं ठीक आहे ना. छान. कसं छान दिसतंय ना. आम्हाला जेवढं डेकोरेशन करता आलेलं आहे तेवढं केलेलं आहे बघा. एंट्रन्सला मस्त हे तोरण आणि आजूबाजूला लावलेलं आहे. चला आता आतमध्ये तुम्हाला. आणि इथेही असं डेकोरेशनचं दाखवलेलं आहे. त्यानंतर या साईडला आहे. त्यानंतर इथे आहे. आणि नंतर ते पूर्ण असं डेकोरेशन आहे. हे सगळं जेवढं पूजेचं सामान वगैरे जेवढं आहे हे सगळं सामान खाली काढून ठेवलेलं आहे. आता तरी आजूबाजूला सगळं समयमध्ये ते वाज जेवढं आहे ना वाज वगैरे मी लावून ठेवलेले आहे. बाकीचे नाही लावले तरी चालेल पण हे 2 तर लावणारच आहे मी. आणि दिवा पण तिथं तयार करून ठेवलेला आहे. दुसरा दिवा कुठे गेला तो दुसरा हा पण एक दुसरा दिवा मी घेऊन आलेले आहे. ते बघा हे सगळं असं 2 कलश वगैरे जे आहे ते सगळं असं काढून ठेवलेलं आहे मी. आणि उद्या आम्हाला लवकरच उठावं लागणार. तयारी वगैरे करून यायची आहे. परत गोड बनवायचं आहे नैवेद्यासाठी तर हे सगळं करायचं आहे. तर तसं तुम्हाला ते व्हिडिओमधून बरोबर दिसणारच. आणि कार्पेट टाकल्यामुळे काय झालं सगळ्यांना असं व्यवस्थित बसता सुद्धा येणार. आणि हीटर तर आम्ही लावून देऊ त्याचं काही नाही. पण डेकोरेशन इतकं छान झालं ना असं वाटतच नाही आहे की आपण इथे ना वास्तुशांती करणार आहोत. आणि आपण म्हणतो ना आणि तुम्हाला माहिती आहे का
आपण नेहमी म्हणत असतो का स्वप्न बघितले पाहिजे. जेव्हा आपण अगोदरचं घर घेतलं होतं ना, तिथं पूजा वगैरे असं काहीच झालं नव्हतं. फक्त मी देवाला आणला होता, देवपूजा केली होती, छान काहीतरी गोड बनवलं होतं, नैवेद्य दाखवला होता. कारण की तेव्हा आहे ना असं गुरुजी वगैरे अवेलेबल नव्हते, जास्त इंडियन्स नव्हते. 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तेव्हा मला खूप असं मनापासून वाटायचं नाही का, मी पण छान अजून पूजा केली पाहिजे होती, वास्तुशांतीची पूजा झाली पाहिजे आणि अजून मी केली असते तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. पण तुम्हाला मी नेहमी सांगते नाही का, नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करते का प्रामाणिकपणे जर तुम्ही ना स्वप्न बघितली ना तर ती स्वप्न पूर्ण होतात. त्याचं जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. तर आता या दुसऱ्या घरात आहे ना खरंच वास्तुशांतीची ना पूजा होते. ब्लेस दुसऱ्या घरात खरंच आहे ना वास्तुशांतीची पूजा होते आणि हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. आणि हे करताना इतकं भारी वाटते मला, कारण की स्वप्न बघितली पाहिजे. त्याच्यासाठी ऑफकोर्स सगळ्यांना मेहनत करावीच लागते. मी नेहमी म्हणते इंडियाला गेले होते, तिच्या फ्रेंडचा बर्थडे होता ना आणि थोडेच दिवस राहिलेले आहे इथे ना. मग आता बर्थडे पार्टीला जास्त वेळ होते आणि ओके. आणि पण हे काही केक वगैरे ना ते काही त्याचं जे आहे ना सांडू नका खाली. ओके ओके जा. हे मी आणलं होतं एक्स्ट्रा आणून ठेवलं ना, कधी गरज पडणार ना माहिती पडत नाही आपल्याला, म्हणजे गरज लागतेच असं. होय. कोण छोटा पाहिजे का? छोटा. हां काढून तर झाल्यावर दाखवते मी. आणि हे 5 फळं लागतात तर ते घेतलेले आहे. बनाना जास्त घेतले कारण की लहान मुलं असतील आणि लहान मुलांना कसं भूक पटकन लागली तर म्हणजे जेवण वगैरे आम्ही तो ऑर्डर दिलेली आहे जेवणाची, पण मुलांना मध्ये भूक लागली तर त्याच्यासाठी एक्स्ट्राचे बनाना आणून ठेवलेले आहे. त्याच्यासाठी नारळ, आणि तुम्हाला माहिती आहे नारळ इथे ना आपल्यासारखे मिळत नाही, म्हणजे असे शेंडेवाले असे सोडलेलेच मिळतात. पण आता ही छोटीशी शेंडी आहे आणि हे आहे. त्यांनी त्याच्यानंतर हे 5 फळं करून मी सगळं हे असं आणलेलं आहे. आणि आता मी व्यवस्थित ठेवते, नारळ पण ठेवते आणि ह्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी हे त्याच्यानंतर हळद, कुंकू, मिठाई, तेल, तूप आणि बाकीच्या लिस्टप्रमाणे पटापट आपण मग वस्तू करून तयारी झालेली आहे. आणि सगळं लिस्टप्रमाणे सामान घेतलं आणि हातचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी. बाय.